नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे। राज्य सरकारद्वारे आता आपल्याला माहिती आहे की कर्जमाफीबाबत हळूहळू प्रक्रिया सुरू केली आहे। मी मागेच आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेजवर माहिती टाकली होती की अनेक गावांमध्ये तसेच अनेक तालुक्यांमध्ये सरकारकडून माहिती देखील मागवायला सुरुवात केली आहे की तुमच्या गावामध्ये किती थकबाकीदार आहेत, किती रक्कम आहे, गरजू कोण आहेत, अशी विविध माहिती सोसायट्या असतील किंवा बँकांद्वारे सरकारने मागायला सुरुवात केली आहे। आणि यामधीलच एक महत्त्वाचा जी.आर. आज देखील आला आहे। आता हा जी.आर. नक्की काय सांगणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर हा जी.आर. नक्की काय सांगतो तर बघा, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील जे जे तालुके या ठिकाणी बाधित झाले होते, आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये जवळपास 270 तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता। आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारचे पॅकेज देखील देण्यात आले होते, ज्यामध्ये रब्बी अनुदान असेल किंवा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून रक्कम असेल, या पद्धतीने रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली। आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबतचा हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। आणि हा जी.आर. आल्यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर काही ना काही दिलासा मिळणार आहे, कारण शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्या कर्जाचे आता पुनर्गठन आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या आता कर्ज वसुलीसाठी पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे। आता हा जी.आर. नक्की काय सांगतो ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर या जी.आर. नुसार बघा, या ठिकाणी स्पष्ट काय सांगितलं आहे, जी.आर. खालचा आहे तर जी.आर. हा 26 नोव्हेंबर 2025 चा, म्हणजेच की मी आजच व्हिडिओ शूट करतोय, तुम्ही आता उद्या पाहाल, परंतु 26 नोव्हेंबरचा हा जी.आर. आलेला आहे। आणि या जी.आर. नुसार बघा, या ठिकाणी काय सांगितलंय की राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025, जून पासून राज्यामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता। आणि या जून ते सप्टेंबर 2025 च्या दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची शेतपीक असेल, शेतजमीन असेल, असं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाले। आणि या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना लागू असणाऱ्या देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 10/10/2025 रोजी बघा एक शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली होती। आणि त्यामध्ये दोन महत्वाच्या बाबींचा समावेश असणार आहे। कोणत्या दोन बाबींचा यामध्ये समावेश आहे तर लगेच पाहूया आपण। तुमच्या स्क्रीनवरती बघा, या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता की यामध्ये असणाऱ्या दोन महत्वाच्या बाबी म्हणजे सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि त्यासोबत शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबत, या दोनही बाबी यामध्ये कव्हर करण्यात आल्या आहेत। त्याच्यामुळे तुमचे जे काही आता सहकारी कर्ज असेल त्याचे पुनर्गठन देखील होणार आहे। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला आता 1 वर्षासाठीची संपूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे। ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आले आहे, रब्बी हंगामासाठी बी बियाण्याचे अनुदान मिळाले आहे, त्या जिल्ह्यातील, त्या तालुक्यातील आणि त्या गावातील शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, कारण त्यांचे पीक कर्जासाठी या ठिकाणी पूर्णपणे स्थगिती सरकारच्या द्वारे देण्यात आलेली आहे। जी.आर. देखील आलेला आहे। आता यामध्ये अजून काय सांगितलंय खाली तर बघा की महसूल व वन विभागाने जो शासन निर्णय दिला होता 10/10/2025 चा, शेतकऱ्यांना यामध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या होत्या। सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जी काही आवश्यक कारवाई आहे ती कार्यवाही करून या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची सहकारी आयुक्त जबाबदारी कोणी कोणी घ्यायची आहे तर बघा, याची जबाबदारी घ्यायची आहे। या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की सहकार आयुक्त व निबंधक तसेच सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी याची संपूर्णपणे दक्षता घ्यायची आहे की याची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे करण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून आदेश देखील देण्यात आलेले आहेत। म्हणूनच शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या तालुक्यांमध्ये, ज्या गावांमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या अतिवृष्टी मदत मिळाली होती, त्या गावांसाठी हा शासन निर्णय लागू होणार आहे। तुम्हाला या वर्षी अतिवृष्टी अनुदान मिळाले का, त्यासोबत तुम्हाला रब्बी अनुदानाची जे हेक्टरी 10,000 रुपयांप्रमाणे रक्कम होती ती तुमच्या खात्यावर आली का, किंवा हा देखील तुम्हाला चुनावी जुमलात वाटतोय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।